नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं, तिथे आम्ही लिहिलं आहे की संपूर्ण 18 वर्षानंतर शतभिषा नक्षत्रात राहू महाराज प्रवेश करत आहेत आणि निश्चितच वृषभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आतापासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत मोठा तख्तापलट तुफानी प्रवेश घडवून आणणार आहेत. या जगातील जितकेही लखपती, करोडपती, अब्जाधीश तुम्ही बघितले असतील, त्यांच्या कुंडलीत राहू महाराजांचा मोठा सहभाग असतो. कोणीही माणूस राहूच्या उत्तम अवस्थेशिवाय मिलेनियर किंवा बिलियनियर होत नाही. आता राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत आणि ऑगस्ट 2026 पर्यंत स्वतःच्या नक्षत्रातच राहणार आहे. त्यामुळे त्यांची शक्ती सर्वोच्च राहणार आहे. या काळात वृषभ राशीवाल्यांच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत, कसे येणार आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सध्या राहू तुमच्या कर्मभावात बसलेले आहेत आणि मित्र राशीत स्वतःच्या नक्षत्रात बसल्यामुळे कर्मक्षेत्रात प्रचंड यश ते मिळवून देण्याची जिद्द ते तुमच्यात निर्माण करतील. मला यश हे हवेच, ही जिद्द राहू तुमच्यात निर्माण करतील. व्यवसाय करत असाल तर व्यवसायात वाढ होईल, नवीन संधी मिळतील, प्रगती होईल, हे सर्व राहू देऊ शकतात. नोकरी करत असाल तर प्रमोशन होईल, निवड होईल, उच्च पद मिळेल, यासाठी लागणारी जिद्द तुम्हाला राहू देतील. राहू यश देतो, पण तो ओव्हर कॉन्फिडन्स देखील देतो. अंधविश्वासावर निर्णय घेऊ नका, घाईत नोकरी बदलू नका, मोठे निर्णय शांतपणे विचार करून घ्या. राहू वेगाने उंच नेतात, पण चुकीच्या निर्णयाने ते वेगाने खाली सुद्धा आपल्याला पाडतात. राहू धन वाढवून देतील, पण दाखवण्यासाठी पैसा उधळण्याची वृत्ती सुद्धा ते देतात. म्हणून पैसा जमा करत जा, उधळू नका. कुटुंबात फसवणूक किंवा गैरसमज होऊ शकतो, अंधविश्वास टाळा. सप्तम दृष्टी चौथ्या भावावर आहे, यामुळे लोकांत प्रतिष्ठा वाढेल, भौतिक सुख वाढतील, घर गाडी तुम्ही घेऊ शकतात. स्वतःला काहीतरी मोठं करण्याची ओढ तुमची वाढेल, पण आईच्या आरोग्यावर परिणाम होईल, पितृसंपत्तीत वाद होतील, फसवणूक होईल. कागदपत्रे नीट तपासून निर्णय घ्यावी. नोकरीत प्रगती होईल, स्पर्धा परीक्षेत विजय होईल, शत्रू तुमचे शांत होतील. अनावश्यक खर्च तुम्ही टाळा. कोणासाठी गॅरंटी देऊ नका, कोर्ट कचेरीचे प्रसंग सुद्धा तुमच्यावर उद्भवू शकतात. राहू शुभ नसतात जर ते आपल्या लग्नापासून 6व्या भावात, 8व्या भावात, 12व्या भावात असतील, वृश्चिक राशीत असतील, धनु राशीत असतील, तर आपल्यासाठी ते अशुभ असतात. आणि जर योग्य भावात राहू असतील, मित्र राशीत असतील, तर ते आपल्यासाठी शुभ परिणाम करून देतात. हा काळ तुमचे आयुष्य आकाशात भिडवू शकतो. राहूला शांत करण्यासाठी शिवलिंगावर पाणी, दूध, मध याचे अभिषेक करावे. ओम राम राम राहवे नमः या मंत्राचा जप करावा. याने राहू शांत होतात. जर राहू चांगल्या स्थानी असेल तर आतापासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत हा काळ तुमचे आयुष्य बदलून टाकेल. तुम्ही हे राहूचे तत्व जाणून घेतले तर कोणतेही वाईट परिणाम टाळू शकाल. चांगले निर्णय घ्या, विचार करून निर्णय घ्या आणि चांगल्या संधींचा पूर्ण लाभ उचला. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.